हाय हॅलो नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आर्याच्या बापाने येताना भाजी आणली आणि ते मेथीची भाजी आणली, शेवग्याच्या शेंगा आणल्यात. तर शेवग्याच्या शेंगा खूप चांगल्या असतात आपल्या आरोग्यासाठी, तर हे खूप आवडतं सगळ्यांनाच. तर त्यांनी शेवग्याची शेंग घेऊन आले आणि शेवग्याच्या शेंगा खाल्ल्या पाहिजेत खरं. आणि टोमॅटो आणलेत, तर भेंडी आणली. तर हे सगळं काही मी आता ह्या डब्यांमध्ये ठेवून देणार आहे. आणि मिरच्या आणल्यात, त्या मिरच्या साफ करून ठेवते. तर मिरच्याचे देठ काढून ठेवायची, देठ काढून ठेवली की छान टिकते. तर ते सगळं काही व्यवस्थित ठेवते. वांगी पण आणल्यात, त्यांनी छान वांगी आणलेत, बारीक बारीक आहेत. तर मेथीची भाजी आणि सगळं काही भाज्या साफ करून ठेवणार आहे. फ्लावरचे पण असे तुकडे करून मी डब्यामध्ये पॅक करून ठेवते, म्हणजे छान राहतो. बऱ्याच भाज्या अशा व्यवस्थित ठेवून दिल्या ना तर चांगल्या टिकतात. भाज्या आणलेल्या सगळ्या वेगवेगळ्या छान अशा डब्यामध्ये ठेवून दिल्या. आणि आता मिरच्या साफ करून मी डब्यामध्ये ठेवणार आहे. देठ काढलं ना मिरच्याचा तर खूप दिवस टिकतात. तर कधी पण मिरच्यांची देठं काढून ठेवायची आणि ज्या जुन्या मिरच्या असतात ना त्या बाजूला काढून ठेवायच्या आणि ज्या आपल्या ताज्या मिरच्या असतात आणलेल्या त्या पहिल्या ठेवायच्या आणि त्याच्यानंतर सगळ्यात आधीच्या मिरच्या त्या वापरायला घ्यायच्या. तर सगळं काही व्यवस्थित ठेवते आणि कोथिंबीर वगैरे साफ करूनच एकदा सगळी भाजी व्यवस्थित साफ करून ठेवलं ना तर चांगली राहते. आता सगळ्या काही भाज्या व्यवस्थित साफ करून मी डब्यामध्ये ठेवल्या आहेत. आता ते डबे फ्रीजमध्ये ठेवून देते. आणि टी व्हीला अशी गाणी लावून ठेवली आहेत ना तर इतकी छान वाटते, मन प्रसन्न वाटते. आणि खरंच अशी जुनी गाणी मराठी किंवा हिंदी म्हणा मला इतकी आवडतात ना, तर खरंच ऐकावंसं वाटतं. आणि जुनी गाणी ना दोघांना पण प्रचंड आवडतात, खूप छान वाटतं. आणि त्यातल्या त्यात ते मनोज कुमारचं आणि जिनत अमानचं गाणं लागलेलं होतं ना, इतकं छान वाटत होतं आणि ते सुद्धा गाणी ऐकत एन्जॉय करत होते. तर कधी कधी ना खरोखर असं नुसतंच बसून छान अशी शांतपणे गाणी ऐकावंसं वाटत राहतं. तर चला आता या गोष्टीची आतुरतेने मी वाट बघत होती आणि ती खरंच गोष्ट मला मिळाली आहे. आणि खूप इच्छा होती माझ्या घरामध्ये एक पारंपरिक एखादी वस्तू असावी आणि ती म्हणजे दगडी खलबत्ता आहे. आणि तो तुम्ही बघू शकता, आणल्याबरोबर इतका म्हणजे सफेद आणि व्हाईट पूर्ण दिसत होतं ते. तर ते दगडी खलबत्ता असते म्हणजे त्याच्या आतमध्ये पूर्ण दगड आणि थोडे मातीचे कण असतात आणि जे खरखरीत बाजू सगळी आतून बाहेरून असते ते आपल्याला स्वच्छ करायचं असतं. आणि मेन म्हणजे आपल्याला आता ही वस्तू वापरायची आहे, पण त्याच्या आधी जी सगळी काही प्रोसेस स्टेप बाय स्टेप ती सगळी काही प्रोसेस मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ते कसं वळसवायचं आहे हे सगळं काही मी सांगणार आहे तुम्हाला. तर आणल्याबरोबर हे जे काही सगळ्यात आधीची स्टेप म्हणजे आपण स्वच्छ असा खलबत्ता धुवून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर ते आपण स्पंज, भांडी घासायचा स्पंज जो असतो त्याने छान असं लिक्विड किंवा साबण तुम्ही काही घेऊ शकता त्याच्यावर आणि त्याने आपण स्वच्छ करून घ्यायचं आहे. ही जी आपण प्रोसेस करणार आहोत ना त्याला जरा वेळ लागतो, पण ते वेळ लागतो पण त्या गोष्टीमध्ये खूप आनंदसुद्धा असतो. आणि पहिल्याचे सगळे लोक आणि पहिले जे पारंपरिक गोष्टी होत्या ना त्याच्यात मेहनतसुद्धा होती पण तितकाच आनंदसुद्धा होता. आता त्या गोष्टी भरपूर कमी बघायला मिळतात. आणि ह्या पाटा वरवंटा अशा गोष्टी ह्या खूप वापरल्या जात होत्या. तर छान हे स्पंजने आतून बाहेरून असं लिक्विडने किंवा साबणाने तुम्ही स्वच्छ करून घ्या. जरासा जोर द्यावा लागेल पण ते आपल्याला स्वच्छ म्हणजे पहिली स्टेप अशी व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे, स्टेप करायच्या आहेत. आणि हे सगळ्या प्रोसिजर आहेत ना त्या खरंच महत्त्वाच्या आहेत आणि त्याशिवाय तुम्ही वापरायला घेऊच नका, कारण त्याला खूप मातीचे कण असतात, माती असते, सिमेंट वगैरे असतं. तर त्याच्यामुळे खूप हे वापरायला ना चांगल्या प्रकारे घ्या स्वच्छ करून. तर आता मी छान घासून स्पंजने घेतलेलं आहे आणि आता स्वच्छ धुवून घेतलं आहे. आता तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवते. तर ह्याच्यावर आहे ना असं बारीक बारीक शाईन आहे बघा, असं चमकतोय. तर हा आहे ना खरं रिअल खलबत्ता आहे. जो दगडी खलबत्ता आहे ना त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत, तर तो तुम्ही नीट बघून घ्या.
तर आता धुवून झाल्यानंतर मी स्वच्छ कोरडं करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी खडे मीठ टाकलेलं आहे. तुम्ही मिठाच्या ऐवजी असं साखरसुद्धा घेऊ शकता. आपल्याला फक्त असे दाणेदार वस्तू पाहिजेत की जेणेकरून आपल्याला त्याच्यात रगडता येईल. रगडता येईल म्हणजे कसं, नुसतं असं टेचायचं नाही, तर आपण असं खलबत्त्यामध्ये पूर्ण असं साईडनी गोलाकार असं रगडायचं आहे. तर हे मीठ असं रगडून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे कसं त्याच्यातले जे खरखरीतपणा असतो, मातीचे कण कुठे चिकटलेले असतात किंवा असतातच ते, तर तर आपल्याला हे भांडं गुळगुळीत करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे खडे मीठ टाकून आता छान चारी बाजूने मी रगडून घेणार आहे. तर आता कपडा मी खाली घेतला नव्हता, तो आता खाली कपडा घेते आणि त्याच्यावर पुन्हा ते खलबत्ता ठेवलेला आहे. कारण किचन कट्ट्यावर असंच प्रोसेस नाही करायची. तर मी पटकन तो कपडा घेतला आणि त्याच्यावर ठेवून दिले. आता ते पुन्हा आता छान मी रगडून घेते मीठ. तुम्ही बघितलं असेल की पहिल्याची लोकं आहे ना खूप मेहनती होती आणि सगळं मेहनत करून ते सगळं काही बनवत होते. त्याच्यात आपल्याला खरंच आत्ता वेळ नाही मिळत. आपण सगळेजण बिझी झालो आहोत आणि त्यामुळे सगळं आपल्याला पटकन असं होणाऱ्या गोष्टी हव्या असतात. त्याच्यामुळे आता हे सगळ्या ज्याच्यामध्ये मेहनत असते किंवा टाईम जातो आहे, त्याच्यामुळे आता ह्या गोष्टी करायला आपण मागत नाही. आणि खरंच टाईम लागतो, पण त्या गोष्टीत किती आनंद असतो हे तर खरंच तुम्ही बघा करून. आणि आपल्याला पण आता मला अजून आठवतं आहे, मी जेव्हा लहान होते ना तेव्हा वरवंटावरच माझी आई वाटण वाटायची. तर त्यावेळेस मिक्सर नव्हता, पण मी ना असं वरवंटावर सुद्धा वाटण वाटलेलं आहे आणि त्याच वस्तूंवर हे वाटण किंवा चटण्या किती चविष्ट लागायच्या. तर खरंच मला आता आठवतं आणि खूप त्याचा छान आनंद वाटतो की आणि मला ह्या गोष्टी खूप आवडतात, अशा पारंपरिक गोष्टी. तर आता मी छान मीठ सगळीकडे तुम्ही बघू शकता लावून घेतलं आणि खरडून सगळीकडे घेतलं. तर आता पुन्हा धुवून मी आता दिसतंय ते अगदी आपलं काळं व्यवस्थित असं छान सिमेंटचा कलर गेला आहे असं वाटतंय, पण ते अजून पण आपलं व्यवस्थित असं तयार झालेलं नाही आहे. तर आता त्याला दुसरी अजून स्टेप करायची आहे. तर हे भांडं धुवून घेतल्यानंतर मी भिजत घातले होते. तर ते अर्धा तास मी तांदूळ छान भिजत घातले. तुम्ही कमी वेळेतसुद्धा ठेवू शकता तांदूळ भिजत. तर आता हे तांदळातलं मी पाणी काढून ते खलबत्त्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि ते सुद्धा आपण रगडून घ्यायचं आहे. आणि रगडायचं म्हणजे चारही बाजूने व्यवस्थित असं फिरवायचं आहे गोल आणि खरडून घ्यायचं आहे. तर अशी प्रोसेस आपल्याला 2 किंवा 3 वेळा करायची आहे. ही तांदळाची प्रोसेस आहे ना ती करणं खरंच जरुरीचंच आहे. त्याच्यामुळे हे करा. आणि तांदळामध्ये बघा ते सगळं सिमेंट किंवा मातीचं सगळे कण त्याच्यामुळे निघून जातील. ते हे करताना खरंच खूप मेहनत आहे. पण आणि त्याचबरोबर पहिल्यांच्या लोकांची बघा शरीराची किती हालचाल होत होती खरंच, आणि वेळसुद्धा लागतो. आता मी बघू शकता तुम्ही खूप छान बारीक पेस्ट केली आहे आणि ते सगळ्या बाजूने वरून खालून असं आतून आहे ना लावून घेतले आणि त्याच्यावर सुद्धा आता ते असं पूर्ण रगडून घ्यायचं आहे. हे बघा असं पूर्ण रगडून वरून घ्यायचं आहे आणि छान असं थोडंसं पाणी लावलं आहे म्हणजे ते आपल्याला पेस्टसारखं होईल आणि रगडतासुद्धा येईल. रगडत असतो तेव्हा ते एकमेकांचे घर्षण होऊन ही माती त्याच्यामध्ये ते सगळे मातीचे कण किंवा जो मातीचा कलर आहे ते सगळं निघून जाण्यास मदत होते. तर आता बाहेरून वगैरे सगळं लावून झाल्यानंतर आता ह्या बत्ताला पण लावून घेते. आता लावून झाल्यानंतर ते छान स्वच्छ धुवून घेते आणि धुतल्यानंतर आता ह्याच्यातली जी तांदळाची पेस्ट आहे ना ती आपण आतून बाहेरून छान लागलं पाहिजे अशा प्रकारे छान लावून घेते आणि स्वच्छ धुवून घेते. तर आता हे धुतल्यावर छान असं दिसतंय, त्याचा रंग बदलला जातोय, पण तरीसुद्धा त्याच्यात मातीचे कण अजूनही असतात. त्याच्यामुळे आपल्याला ही पुन्हा दुसरी स्टेप तशीच करायची आहे. आता हे सगळे तांदूळ मी खलबत्त्यामध्ये टाकून पुन्हा त्याच प्रकारे ही सगळी प्रोसेस करायची आहे. तसंच ते सगळ्या बाजूने रगडून घ्यायचं आहे. वरून, आतून, बाहेरून सुद्धा तसंच रगडून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे जे काही अजून राहिलेले असतील मातीचे कण किंवा सिमेंटचं सगळं रंग वगैरे सगळं काही निघून जातं. त्याच्यामुळे हे सगळ्या चारी बाजूने लावून छान रगडून घ्यायचं आहे. तर आता त्याचप्रमाणे मी बत्ताला पण लावून घेतला आहे आणि स्वच्छ ते धुवून घेते. त्याच्यानंतर ह्यात ते तांदळाची पेस्ट आहे ती सुद्धा बाहेरून ते खलबत्त्याच्या सगळ्या बाजूनी लावून घेऊन छान स्वच्छ धुवून कोरडं करून घ्यायचं आहे.
आता आपली फायनल स्टेप म्हणजे तेलामध्ये, म्हणजे कोणतंही तुम्ही तेल घ्या, गोडं तेल घ्या, तुम्ही कोणतंही तेल घेऊ शकता. त्या तेलामध्ये हळद टाकून आपण घ्यायची आहे आणि हळद आणि तेल हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला खलबत्त्याला असं लावून घ्यायचं आहे. तर हे हळद आणि तेल लावून आपल्याला रात्रभर ठेवायचं आहे. तर असं छान आतून बाहेरून असं दोघांना खलबत्त्याला आहे ना, तेल आतून बाहेरून चपचपीत तेल लावून रात्रभर ठेवून द्यायचं आहे. तर तुम्ही बघितलं की मला जो पारंपरिक असा दगडी खलबत्ता हवा होता आणि तो खरंच आला आहे, त्याचा मला आनंद आहे. कारण मला खूप अशा गोष्टी आवडतात. ज्या पारंपरिक अशा दगडी खलबत्ता आहे किंवा पाटा वरवंटा आहे, या गोष्टी आपल्याला आता बघायला मिळत नाही, खूप त्या दुर्मिळ झालेल्या आहेत. तर त्याच्यामुळे ही गोष्ट मला पाटा तर आपण आणू शकत नाही, कारण जागेचा प्रॉब्लेम होतो आणि छोटा पण भेटतो, पण त्यातल्या त्यात दगडी खलबत्ता मला हवा होता आणि त्याच्यात छोटं मोठं आपण वाटण करू शकतो. आणि त्याच वाटणाला दगडी खलबत्तामध्ये किंवा पाटा वरवंटाला इतकी चव असते ना, खूप छान चव असते. आणि त्याच्यामुळे मी आता ही वस्तू आणलेली आहे. हा तुम्ही बघू शकता, इतका जड आहे ना, खूप म्हणजे छान आहे, जड आहे, आकार सुद्धा मधला छान आहे, मोठा आहे. तर ह्याच्यापेक्षा मोठा सुद्धा नको हवा होता मला आणि खूप छोटा पण नको हवा होता. हा असा मधला गॅप मला असा हवा होता आणि तसाच मला जसा पाहिजे तसा मला भेटला आहे. आणि हे सुद्धा खूप छान आहे बत्ता. तुम्हाला दाखवलं की दगडी खलबत्ता हा कसा वळसवायचा आहे आणि सगळी प्रोसेस स्टेप बाय स्टेप सगळी दाखवली आहे. ती स्टेप तुम्ही करा. तर मी तुम्हाला दाखवते. ही सगळी प्रोसेस केल्यानंतर आपला खलबत्ता हा असा दिसतोय, खूप छान असा गुळगुळीत झालेला आहे. तर हा वापरण्यात आता तयार झालेला आहे. तर बघू शकता, सुरुवातीला आणला तेव्हा तुम्ही बघितलं की तो सिमेंटचा आणि अगदी सफेद दिसत होता. तर पूर्ण खरखरीत असतो आणि त्याच्यात मातीचे कण असतात, त्याच्यामुळे ही प्रोसेस करणं जरुरीचं असतं. आणि सगळी काय स्टेप प्रोसेस केल्यानंतर हा आपला दगडी खलबत्ता असा दिसतोय. ही पारंपरिक वस्तू मला हवीच होती आणि ती फायनली घरी आली आहे. कुठलीही वस्तू आपल्या घरी आली की हळदी कुंकू आणि त्याची पूजा करायची असते आणि त्याच्यानंतरच त्या गोष्टी वापरण्यात घ्यायच्या असतात. तर आता आपण त्याची पूजा करून घेऊया. आपल्या घरात कोणतीही नवीन वस्तू आली ना, तर ती छोटी का होईना किंवा मोठी असेल तरी ती आपल्या घरात येते, ती लक्ष्मीच असते आणि त्याची हळद कुंकू वाहून छान पूजा करून घ्यायची असते. तर आपल्या ह्या वस्तू कशा वळसवायच्या, कसं वस्तू आणल्यानंतर प्रोसेस करायची, हे सगळं काही मी तुम्हाला दाखवलं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ हा मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर व्हिडिओचा आता इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.